नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळे यूट्यूब चॅनलवर. आणि हा लॉग आहे कोमलच्या मेहंदी आणि लग्नाचा. खरं तर लॉग खूप लेट येतोय, त्याबद्दल सॉरी. तर इथे चालू आहे कोमलची मेहंदी. कोमलचे झाली आता मेहंदी, दोन्ही पाय काढून झाले, तर फक्त थोडे हात बाकी आहेत. टाकलेली आहे, रेडी नाही झाली ती अजून. नंतर संध्याकाळी फंक्शन आहे, सो तेव्हा रेडी होईल. खूप छान मेहंदी झाली आहे. बसून घे. आता बघायचं मस्त. आता इथे दिव्या आणि श्रद्धा करतायत जात्याचं डेकोरेशन. मस्त मस्त करतायत. ए हाय कर बाबू, ए बाबू. फायनल रिझल्ट पण तुम्हाला बघायला भेटेल. इथे वहिनीने आणलाय चहा. इथे चालू आहे आता सायडर्सची मेहंदी आणि प्रियंकाचं पण आगमन झालंय. फायनली प्रियंका आली आहे. लेट का होईना पण आली आहे. आली आली ते महत्वाचं आहे. कसं वाटतंय? प्रियंका मेकअप करते, आमची आर्टिस्ट अँड आर्ट. अजून पण लावली नाही. ते कोण वेगळे वेगळे आणले, किती आणले ते ठीक आहे. लग्नाच्या ठिकाणी तर तुम्हाला माहितीच आहे, सोनू दादा आणि कोमलचं लग्न एकाच दिवशी होतं. त्याच्यामुळे आम्हाला कोमलची हळद नाही करता आली. खूप काही मिस केलं आहे आम्ही. तर लग्नासाठी आलो आहे आणि काका पण आलेत लग्नाला. मम्मी पप्पा पण आलेच असते, पण दोघी लग्न एकाच दिवशी असल्यामुळे नाही शक्य झालं. तर इकडची हळद मिस केली आहे, तिकडचं लग्न मिस केलं आहे. इथे चालू आहे कोमलचं कन्यादान.
आणि इथे ब्राईड आणि ग्रूम रेडी होत आहेत सेकंड लुकसाठी. थोडं लेट झालं होतं म्हणून सगळेजण कोमलला घाई करत होते की आवर म्हणून, त्याच्यामुळे सगळेजण कोमलकडे येऊन थांबलेत. हे आहेत आमचे स्कूल फ्रेंड्स आणि या निमित्तानेच सगळ्यांची भेट होते, तर छान वाटतं. प्रियंका खूप इमोशनल झाली आहे का रे? जास्त नको बोलायचं रडून दाखव ना 2 शब्द. हा रडून दाखवलं पाहिजे ना. नको नको मग आम्हाला डोळे पुसावे लागतात. फोटो सेशन चाललंय नवरीचं. खूप सुंदर हसते कोमल. इकडे बघ रश्मी. झालंय आता आमचं सगळ्यांचं जेवण आणि इथे ब्राईड आणि ग्रूम दोघांचंही फोटो सेशन चालू होतं. खूप छान फोटो आणि व्हिडिओ कॅप्चर केलेत. तर इथे आलोय आम्ही आता कोमलच्या माहेरच्या घरी शहापूरला. तर जाताना देवांच्या पाया पडण्यासाठी घरी आलोय.
आणि हा आहे सगळ्या मुलींना नकोसा वाटणारा क्षण म्हणजे निरोप. तर मला जास्त शूट घेता नाही आलं कारण की सगळेच इमोशनल झाले होते. आणि आता आलोय आम्ही कोमलच्या सासरच्या घरी. केतन नाव घेतला ते. हा तिथं पण जेवताना तिथं केतन चाललं. आम्हाला तशी काय नावात पाडली तुमची कोमलला केतन. तिथं चाललं. इथं कसं चालेल हे पियुष? आता केतन नाही आता अहो बोलायचं. नाही. असं कसं? आता तुला नाव पाठ केलं. मंगळसूत्र हिरवी टाकण चढला सौभाग्याचा साथ. केतनरावांचं नाव घेते. विसरली मी आता. केतनरावांची गृहलक्ष्मी म्हणून नाही, गृहप्रवेश नाही. करतात. 1000 रुपये तर फक्त पहिला. काय विषय उठायचं काय मागायचं ते आताच माग. पहिले सांग मला टाकून घे. इथं सुरुवात कर. मनीष सात सुपारी रिटर्न घ्यायला पुढे आता सांग गंठन पाहिजे मोठी. हात तोल्याची. कारण काय? मला टाकून गेलास का? पहिला प्रश्न तो. केतन जाऊ दे देवता. केतन जाऊ दे. माझा मास नाव ठेवायचं. आता काय ठेवणार आहे सगळं? नाव ठेवू कोमल. कोमल फोन केला उचललाच नाही. लेक माझा राम, सून माझी सीता, लेक माझा नारायण, सून माझी लक्ष्मी, लेक माझा दत्त, सून माझी अंगा. केतनच्या आयुष्यात आली भाग्यांची झाली. तर इथे चाललंय नवरदेव नवरीचं बाशिंग सोडण्याचं. आणि प्रत्येकाच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. तर खानदेशात म्हणजे आमच्याकडे खूप पद्धती वेगळ्या आहेत. आणि आज मी कोमलचं बघितलं तर कोमल त्यांच्या साईडला पण खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत आणि खूप काही वेगळं बघायला मिळालं. पण छान वाटलं, तिकडच्या पण पद्धती बघायला मिळाल्या.
कोमल बनवते पहिली रसोई. बंद करायचं मग. आणि हा आहे नेक्स्ट डे आणि ब्राईडला काहीतरी स्वीट बनवायचं असतं तर कोमलने शिरा बनवला होता आणि शिरा खरंच छान झाला होता. आणि ही एक अजून तिकडची पद्धत आहे की सुपांमध्ये असं वेणी फळ असं सगळं ठेवलं जातं आणि नवरीच्या डोक्यावर ठेवून ते आजूबाजूच्या घरांमध्ये ते सूप द्यायचं असतं. असं काहीतरी पद्धत आहे. डिटेलमध्ये मला माहीत नाही पण जेवढं बघितलं मी तेवढं सांगतेय. आता जेवण वगैरे करून आम्ही निघालो शहापूरला जायला आणि खूप छान वाटलं कोमलच्या घरी. आणि आता आपण इथेच थांबूया आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा.